नमस्कार. आपण बघत आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स. विद्यार्थी मित्र, आजचा आपला हा या चॅप्टरचा 7वा एपिसोड आहे. यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 सराव संच 1.5 यामधील उदाहरणांचा आपण सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्र, 1.5 मध्ये जे एक्झाम्पल्स आहेत, उदाहरण आहेत, हे शाब्दिक उदाहरण आहेत. थोडक्यात सायमल्टेनियस इक्वेशनचं ऍप्लिकेशन आपल्याला आता कसे करायचे ते आपल्याला बघायचे. उपयोजनात्मक हे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे. शाब्दिक उदाहरण असेल तर त्यामध्ये जी कंडिशन असेल त्या कंडिशन नुसार आपल्याला सगळ्यात महत्वाचा घटक जर असेल तर आपल्याला समीकरण तयार करता येईल. आपल्याला आता आपण विविध पद्धती बघितल्या, आपल्याला समीकरणे सोडवता येतात. आता आपल्याला समीकरण तयार करून ते सोडवायचे. मग यामध्ये संख्येशी संबंधित, वयाशी संबंधित, भौमितिक आकृत्या आणि त्यांचे गुणधर्म यासोबत अंतर, काम, काळ, वेग या संबंधित उदाहरणं असतील. त्या उदाहरणानुसार आपल्याला इथे आपल्या समीकरण आपल्याला तयार करता आले पाहिजे. आज बघा, आता आपण हे उदाहरणाचा सुरुवात करू. उदाहरण आहे two numbers differ by 3. The sum of the twice the smaller number and thrice greater number is 13. Find the numbers. मित्रहो, दोन संख्यांचा फरक हा 3 आहे. मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा. विद्यार्थी मित्र, जिथे प्रश्न विचारलेला असतो की या उदाहरणामध्ये संख्या शोधा, तिथून आपल्याला उत्तराची सुरुवात करायची असते. आता बघा, या ठिकाणी स्मॉलर नंबर, ग्रेटर नंबर, लहान संख्या, मोठी संख्या, त्यांची वजाबाकी दिली आहे, त्यांची बेरीज दिली आहे आणि आपल्याला त्या संख्या शोधायच्या आहेत. त्या संख्या आपल्याला माहित नाही. मग आपण इथे गृहीत धरले, समजा मोठी संख्या x आणि लहान संख्या y, जे व्हेरिएबल्स असतात ते आपल्याला इथे वापरायचे आणि मग उदाहरणाला सुरुवात करायची. मग बघा, आपण आता प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचं ते बघू. लेट ग्रेटर नंबर बी एक्स. आपल्याला मोठा अंक कोणता, लहान अंक कोणता माहित नाही. मग आपण गृहीत धरलं एक्स अँड याच पद्धतीने स्मॉलर नंबर पण आपल्याला माहित नाही, म्हणून स्मॉलर नंबर बी आपण गृहीत धरू वाय. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला समजा मोठी संख्या x आणि लहान संख्या y, ग्रेटर नंबर बी x आणि स्मॉलर नंबर बी y हे गृहीत धरल्यानंतर आता आपण उदाहरण पूर्णपणे वाचून शांततेने आपल्याला हे सोडवावं लागतं. आता उदाहरणामध्ये कंडिशन असते, ती कंडिशन आपल्याला ओळखायची असते. इथे काय म्हणलंय तर दोन संख्यांचा फरक किती आहे, 3 आहे. मग फरक म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येतं की फरक म्हणलं की आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय. डिफरन्स म्हटलं की सबट्रॅक्शन, वजाबाकी केव्हा करायची, ज्या वेळेला फरक असेल त्यावेळेला. म्हणजे फरक म्हणलं की वजाबाकी करायची. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो. मग इथे आपण आता लिहू बाय गिवन फर्स्ट कंडिशन, दिलेल्या पहिल्या अटीनुसार. मग आता पहिली अट काय तर दोन संख्यांचा फरक 3 आहे. डिफरन्स इज 3. दॅट्स वाय या ठिकाणी बघा लगेच आपल्याला x मायनस वाय इक्वल टू 3. दोन संख्यांचा फरक, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर फरक किती येतो, 3 येतो. आणि मग याला म्हणू आपण इक्वेशन फर्स्ट. आता बघा, इक्वेशन फर्स्ट मिळालं. आता आपण पुढे जायचंय. पुढे काय म्हटलेलं आहे, द सम ऑफ द ट्वाइस स्मॉलर नंबर अँड थ्राइस ग्रेटर नंबर इज 30. मोठ्या संख्येची तिप्पट. मग मोठी संख्या कोणती आहे, x, मग तिची तिप्पट 3x, 3x आणि लहान संख्या y, ती ट्वाइस म्हणजे दुप्पट 2y, 2y. आणि मग इथं आपल्याला दुसऱ्या कंडिशन नुसार मग इथे लिहू आपण. तोपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं दुसरं इक्वेशन काय तयार होईल, बाय गिवन सेकंड कंडिशन. आता ह्या ज्या अटी असतील या अटीनुसार मग इथं मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज आहे 19. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. आणि मग अशा पद्धतीने आपण हे दोन समीकरणे मिळवू. आता पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण तयार करता येणं हेच याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. एकदा की समीकरण तयार केले मग आपल्याला ते सोडवता येतात. आता आपण पहिलं समीकरण आहे x मायनस वाय इक्वल टू 3 आणि दुसरं आहे 3x प्लस 2y इक्वल टू
19. वायचे जे साइन आहे चिन्ह आहे हे अपोजिट आहे मायनस आणि प्लस आहे तर पहिल्या समीकरणातील वायचा सहगुणक 1 आहे दुसऱ्या समीकरणातील वायचा सहगुणक 2 आहे. थोडक्यात वाय चलाचं निरसन करणं आपल्याला सोपं आहे. मग आपण इथे आता लिहून घेऊ मल्टीप्लाय बाय 2 इक्वेशन फर्स्ट. म्हणजे या ठिकाणी आपण मल्टीप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 आणि मग आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळेल 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. फर्स्ट इक्वेशन कन्वर्ट झालं इक्वेशन नंबर 3 मध्ये आणि मग आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन 3 हे आपण ऑब्झर्व करू. इथे लक्षात येतं या दोघांची जर बेरीज केली y चलाचं काय होतं इथे निरसन होतं आणि मग आपण इथे लिहून घेऊ ऍट इक्वेशन सेकंड अँड थर्ड. डिअर फ्रेंड्स आता या ठिकाणी आपण सेकंड आणि थर्ड इक्वेशन काय करू ऍड करू आणि मग इथे या ठिकाणी सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण 3x प्लस 2y is equal to 19 and third equation 2x minus 2y equal to 6. आता ह्या दोघांची बेरीज या ठिकाणी 3 and 2 5x 2x minus 2y minus 2y get cancelled 0 19 and 6 25. Therefore x equal to 5. x ची व्हॅल्यू मिळाली 5. आता आपण ही x ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट अप करू आणि मग आपल्याला y ची व्हॅल्यू पण मिळेल. मग इथे लिहू पुट x इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. आता फर्स्ट इक्वेशन जे सोपं आहे x मायनस y इज इक्वल टू 3. x च्या जागेवर 5 मायनस y इज इक्वल टू 3 मायनस y इक्वल टू 3 5 मायनस मायनस y इक्वल टू 5 मधून 3 गेले 2 मायनस 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 प्लस इथे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली 2. विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू 5 आणि y ची व्हॅल्यू 2 अशी मिळालेली आहे. मग या ठिकाणी त्या ज्या दोन संख्या कोणत्या आहेत तर त्या संख्या आहेत 5 आणि 2. मग इथे लिहू शकतो आपण दॅट numbers is 5 and 2. आता आपलं उत्तर आपण स्वतः आपण चेक करू शकतो याच ठिकाणी की दोन संख्यांचा फरक इथे सरळ लक्षात येते. मोठी संख्या 5 ला छोटी संख्या 2. ग्रेटर नंबर इज 5 स्मॉल नंबर इज 2. 5 minus 2 equal to 3. अशा पद्धतीने ही शाब्दिक उदाहरण यांचं आपल्याला इक्वेशन तयार करून आपल्याला हे सोडवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो दुसरं उदाहरण आता बघू आपण जे वयाच्या संदर्भात आहे. उदाहरण बघू आपण द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. if we double the age of father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present age. मग या प्रकारे आपल्याला हे समीकरण सोडवायचे. त्या संख्या कोणत्या किंवा त्यांची वय आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता या ठिकाणी वडील आणि मुलगा असं आहे. मग आपण काय करू गृहीत धरू समजा वडिलांचे वय x तर मुलाचे वय y. मग बघा लेट फादर्स एज बी काय गृहीत धरणार आपण x इयर अँड सन्स एज बी y इयर्स. वडिलांचं वय आपण x वर्ष गृहीत धरलं तर मुलाचं वय आपण y वर्ष गृहीत धरलं. आता बघा द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट जर आपण मिळवली तर त्यावेळेला त्या वयांची बेरीज किती येते 70 येते. मग विद्यार्थी मित्र आता वडिलांचं वय x आणि मुलाचं वय y मुलाच्या वयाची जर दुप्पट केली त्यावेळेला ते वय किती होईल 2y
आणि मग इथे आपण लिहू शकतो बाय गिव्हन फर्स्ट कंडिशन. तर कंडिशन आपल्या लक्षात आली की जी आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली असते ती आपल्याला शोधायची असते आणि त्यावरून आपलं समीकरण तयार होतं. वडिलांचं वय x, त्यामध्ये मिळवले मुलाच्या वयाची दुप्पट, त्यावेळेला बेरीज होते 70 आणि मग याला म्हणू आपण इक्वेशन फर्स्ट. अशा पद्धतीने सहज आपल्याला इक्वेशन तयार करता येतात. आता आपण पुढे जाऊ. इफ वी डबल द एज ऑफ फादर. आता काय केलंय, वडिलांचं वय दुप्पट केलंय आणि ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. यामध्ये मुलाचं वय मिळवलं, वडिलांचं दुप्पट करायचं आणि त्यामध्ये मुलाचं वय मिळवायचं. मग इथे आपल्याला दुसरी कंडिशन मिळते बघा, बाय गिव्हन सेकंड कंडिशन. मग दुसरी अट काय, तर वडिलांचं वय दुप्पट. जर वडिलांचं वय आज x आहे तर त्याची दुप्पट किती, 2x. मग 2x प्लस सन्स एज, मुलाचं जे वय आहे तेच y जे आपण गृहीत धरलेलं आहे, या दोघांची बेरीज येते 95 आणि मग आपल्याला दुसरं इक्वेशन इथे मिळतं. याला म्हणू आपण इक्वेशन सेकंड. बघा दोन्ही इक्वेशन आले, इथे x, इथे 2, इथे 2, इथे y. मग आपण आता काय करणार, तर या ठिकाणी इक्वेशन फर्स्टला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2x होती किंवा 2y होती. मग बेरीज वजाबाकी काय करायचं ते आपण ठरवू. मग इथे लिहू आपण आता मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 आणि मग ते इक्वेशन मिळेल आपल्याला 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 विच इज इक्वेशन थर्ड. आता पहिल्याचं आपण थर्ड मध्ये रूपांतर केलं आणि मग आता आपण सेकंड आणि थर्ड यांची कंपेअर करू. आता आपण सेकंड मधून थर्ड किंवा थर्ड मधून सेकंड मायनस करू. मग आता इथे आपण लिहू सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. मग इथे लिहिलं आपण सबस्ट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड. आता बघा इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 आपल्याला वजा करायचे. मग इक्वेशन थर्ड अगोदर लिहून घेऊ 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 आणि इक्वेशन सेकंड आहे 2x प्लस y, 2x प्लस y इज इक्वल टू 95. सबस्ट्रॅक्ट करताना आपल्याला साइन चेंज करायची आहे, साइन चेंज करायला विसरायचं नाही. मग बघा आता प्लस 2x मायनस 2x कॅन्सल 0, 4 मायनस y here is plus 3y is equal to 0 minus 5, 5, 10, here is 45, we get 45. That's why y equal to 15. y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला आता 15, आपल्याला काढायची आता x ची व्हॅल्यू. मग आता पुट ही व्हॅल्यू आपण कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ठेवू. पुट y is equal to 50 in equation first. In equation first. First equation is x plus 2y is equal to 70. Then x plus 2 into replacement of y's value 50 is equal to 70. X plus 30 is equal to 70. And that's why x equal to 70 minus 30, we get x equal to 40. Father's age is 40 and son's age जे की आपण y गृहीत धरलेलं होतं is 50. YEARS YEARS. आणि मग या पद्धतीने आपण मुलाचं वय आणि वडिलांचं वय या ठिकाणी काढलेलं आहे.